विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण हिटलरचं अंतर्गत धोरण पाहणार आहोत. जर्मनी म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची जी अवस्था होती ती फार वाईट झाली होती. कारण की फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव झाला आणि त्या पराभवाचं खापर विमर प्रजासत्ताकावर फोडण्यात आलं. आणि विमर प्रजासत्ताक म्हणजे तिकडे असं म्हणू की कैसर विलियम द्वितीय जर्मनी सोडून निघून गेला आणि त्या जागेवर विमर प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. आणि हे विमर प्रजासत्ताक या विमर प्रजासत्ताकाने त्या पॅरिस शांतता तहामध्ये जे झालं किंवा त्याचा साक्षीदार तो होता. आणि व्हर्सायचा तह जो झाला पॅरिस शांतता परिषदेनंतर त्याच्यावरच्या ज्या सह्या आहेत या विमर प्रजासत्ताकाच्या आहे किंवा त्या मंत्रिमंडळाच्या आहे. आणि त्यामुळे सगळ्या जर्मनांना असं वाटत होतं की विमर प्रजासत्ताक आणि व्हर्सायचा तह या दोन्ही बाबी ज्या आहेत या सोबत आहे किंवा एकमेकाशी इंटर रिलेटेड आहेत किंवा त्यांना असं वाटायला लागलं की विमर प्रजासत्ताकाने सह्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे विमर प्रजासत्ताक आपल्या स्वातंत्र्याचा शत्रू आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून त्यांचा प्रजासत्ताकावरचा विश्वास उडत गेला. युद्धोत्तर जर्मनीची स्थिती अत्यंत भयंकर होती. तिथलं चलन फार जास्त घसरलेलं होतं. त्या चलनाची किंमत फार कमी झालेली होती. तिथलं चलन जे होतं मार्क त्याची फार जास्त किंमत घसरलेली होती आणि त्यामुळे सगळ्या योजना त्यांच्या असफल झालेल्या होत्या. आणि जर्मनी हतबल स्थितीत होता. डॉवेस योजनेसारखी योजना जी राबविल्या गेली त्या डॉवेस योजनेअंतर्गत काही मदत जर्मनीला मिळाली. त्याचा सहारा घेत जर्मनीने हळूहळू आपल्यावरचं कर्ज फेडण्याला सुरुवात केलेली होती. आणि त्यामुळे स्वाभाविकच जर्मनी जो आहे तो अत्यंत असं म्हणता येईल की हलाखीच्या स्थितीमध्ये आला. त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आता त्यांची धडपड सुरू होती. अशात हिटलरचा उदय झाला. हिटलर व त्याचा नाझी पक्ष म्हणजे जी जमीन होती युद्धोत्तर जमीन ती फार सुपीक होती हिटलरसाठी, हिटलरला स्वतःला मजबूत करण्यासाठी. आणि त्यामुळे हिटलरचा उदय या कालखंडात झाला आणि त्यामुळे हिटलरने आपले पाय पसरवले. हिटलर व नाझी पक्ष. हिटलरचा जन्म 1889 मध्ये झाला. 1889 मध्ये झाला आणि जे शिक्षण त्याने घेतलं होतं सुरुवातीचं शिक्षण फार हलाखीच्या स्थितीत झालं. अत्यंत गरीब होती त्याची स्थिती. आणि त्याच्या वडिलाचा मृत्यू झालेला होता. त्यासाठी त्याला म्हणजे तो काय 12 वर्षाचा असेल त्यावेळेला त्याचा मृत्यू झाला त्याच्या वडिलाचा. आणि त्यानंतर उदरनिर्वाहाची जी स्थिती आहे ती फार खराब झाली त्याची. आणि त्यामुळे त्याला अक्षरशः रंगकाम करावं लागलं, कुठे गवंडी काम करावं लागलं. मग फार खराब होती त्याची स्थिती. आणि अशा याच्यामध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न. मग तो ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे आला. तिथे सुद्धा हे कामं तो करू लागला. आणि तिथे मात्र आता त्याचं वाचन वाढायला लागलं. आता तो वाचन वगैरे आता त्याने वाचन सुरू केलं आणि त्या वाचनातून त्याचे मत तयार व्हायला लागले. हिटलरचं जे वाचन होतं ते आता त्याच्या देशाप्रती त्याचा उपयोग त्याला व्हावा या पद्धती. आणि त्यामुळे स्वाभाविकच हिटलरचं मत बनायला सुरुवात झाली. त्याच्या विचारांना आकार मिळू लागला. आणि त्यामुळे स्वाभाविकच ॲडॉल्फ हिटलर स्वतः एका विशिष्ट विचाराचा बनला. त्या वाचनातून त्याचं जे मत बनलं ते ज्यू लोकांच्या विरोधातलं बनलं. त्याचबरोबर साम्यवादी विचाराच्या विरोधात बनलं. वाचन त्या पद्धतीचं होतं आणि त्याच्यातून त्याच्या विचारांना आकार आला. या काळात आता
1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्या पहिल्या महायुद्धामध्ये आपण पण सहभाग घेतला पाहिजे असं त्याला वाटलं, कारण तो राष्ट्रभावनेने प्रेरित झालेला होता हिटलर, आणि त्यामुळे पहिल्या महायुद्धामध्ये त्याने सहभाग घेतला, युद्धावर गेला, एक साधा सैन्य म्हणून तो युद्धामध्ये लढला. आता या ठिकाणी जेव्हा युद्ध झालं, पहिलं महायुद्ध झालं, त्याच्यात तो जखमी झाला, शेवटी त्याला दवाखान्यात पडून राहावं लागलं. तिथेही त्याला असं वाटत होतं की आपले अधिकारी, आपलं सरकार यांनी जर अजूनही सैन्याला साथ दिली तर आपण जिंकू शकतो असं त्याला वाटत होतं, आणि त्यामुळे स्वाभाविकच त्याची ती विचारसरणी होती की आपण आजही जिंकू शकतो. आणि नंतर पहिल्या महायुद्धामध्ये पराभव जर्मनीने स्वीकारला, म्हणजे विमार प्रजासत्ताकाने त्याच्यावर सह्या केल्या, आणि त्यानंतर पहिलं महायुद्ध संपलं. आता याची खंत त्याच्या मनात सतत राहून गेली की आपण जिंकलो असतो, जर आपण थोडी मेहनत अजून केली असती तर जिंकलो असतो, हे त्याच्या डोक्यात राहून गेलं. आणि म्हणून तो जेव्हा दवाखान्यातून बाहेर आला त्यावेळेला त्याने आपले समविचारी लोक जमवायला सुरुवात केली, आणि त्या समविचारी लोकांना जमवून स्वतःचे विषय तो तिथे मांडू लागला, त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचू लागला, आणि स्वतःला राजकारणात त्याने उतरवलं. आणि राजकारणात उतरून आपण हे सगळं करू शकतो किंवा विचार बदलवू शकतो आणि जर्मनीच्या अपमानाचा बदला घेऊ शकतो असं त्याला वाटायला लागलं. आणि याच विचारसरणीतून त्याने 1920 मध्ये नाझी पक्षाची स्थापना केली. नाझी पक्ष, आणि या नाझी पक्षाचा त्याने कार्यक्रम पण ठरवला. समविचारी लोक जमलेले होते, आता तेच पक्षाचे सदस्य होते, आणि त्यांनी कार्यक्रम ठरवला. नाझी पक्षाचा हा कार्यक्रम आहे जो खाली आपण बघतो आहे. नाझी पक्षात त्यांनी असं ठरवलं की व्हर्सायच्या तहाचा निषेध करून तहाचं पालन न करणे, व्हर्सायच्या तहाचा निषेध करून तहाचे पालन न करणे हा पहिला कार्यक्रम होता नाझी पक्षाचा. म्हणजे सरळ सरळ ते व्हर्सायच्या तहाचे विरोधक होते. व्हर्सायच्या तहाने आमच्यावर अन्याय झाला ही भावना त्यांनी आता लोकांवर सुद्धा बिंबवायला सुरुवात केली, कारण की पक्षाचा कार्यक्रमच तो आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबी तिथे त्यांनी मांडायला सुरुवात केली. दुसरा मुद्दा, जर्मनीची लष्करी ताकद वाढवून जर्मनीच्या अपमानाचा बदला घेणे, हे सुद्धा त्यांचा कार्यक्रम होता किंवा त्यांच्या कार्यक्रमाचा हा भाग होता की जर्मनीची लष्करी ताकद वाढली पाहिजे. एकीकडे जग निशस्त्रीकरणाकडे चाललं होतं, दुसरीकडे जर्मनी हा शस्त्राची भाषा आता बोलायला लागला, कारण की पक्षाचा हा कार्यक्रम आहे. त्याच्या आता पक्ष कसा वाढत जातो ते पण आपण बघणार आहोत. तर जर्मनीला लष्करीकरणाकडे कसं घेऊन जाता येईल हा या पक्षाचा कार्यक्रम होता. त्याच्यानंतर नंबर 3 वर जर आपण गेलो तर युरोपातील सर्व जर्मनांचे एकीकरण करून विशाल असा जर्मनी निर्माण करणे, कारण की जर्मन वंशीय जे लोक आहेत ते इतरत्र विखुरलेले आहेत, त्यांना एकत्रित आणणे आणि सगळ्या जर्मन वंशीयांचा एक जर्मनी अस्तित्वात आणणे, म्हणजे युरोपामध्ये सगळ्यात मोठं राष्ट्र जर्मन वंशीयाचं बनावं असं त्याला वाटत होतं. असा विशाल जर्मनी निर्माण करायचा असा या पक्षाचा कार्यक्रम होता. त्याचबरोबर जेवढ्या काही त्या जर्मन वसाहती होत्या त्या सर्व जर्मन वसाहती परत जिंकून घेणे. त्या कुठे गेल्या होत्या? जेव्हा व्हर्सायचा तह झाला त्या व्हर्सायच्या तहामध्ये जर्मनीचा स्वतःचा प्रदेश तर लोकांनी घेतलाच, त्यांच्या वसाहती पण सगळ्या काढून घेतल्या होत्या. त्या सगळ्या वसाहती परत जिंकून घेणे आणि जर्मनीचा जो प्रदेश गेलेला आहे तो परत मिळवणे हे या पक्षाचा कार्यक्रम होता. आणि या पक्षाच्या कार्यक्रमावर, म्हणजे नाझी पक्षाच्या कार्यक्रमावर नाझी पक्ष आता चालणार होता असा पक्षाचा कार्यक्रम किंवा ध्येय धोरण त्यांनी ठरवलं होतं. प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणे हाही त्या पक्षाचा कार्यक्रम होता. प्रखर राष्ट्रवाद निर्माण करायचा आणि त्याच्यातून सगळ्यांना राष्ट्रवादी भावनेने भारलेले असे तरुण तयार करायचे, अशा पद्धतीचं धोरण या पक्षाचं होतं आणि त्याच्यातूनच हे तयार झालेलं आपल्याला दिसून येते. 6वा जो मुद्दा आहे तो आहे जर्मनीतून साम्यवादाचे उच्चाटन करणे. जर्मनीतून साम्यवादाचे
उच्चाटन करणे, जेवढेही हुकुमशहा आहेत हे सगळेच्या सगळे साम्यवादाच्या विरोधात असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या जर्मनीतून साम्यवादाचं उच्चाटन करायचं हा एक पक्षाचा कार्यक्रम होता. त्याच्यानंतर जर्मनीतून ज्यू लोकांची हकलपट्टी करायची, कारण ज्यू जे होते या ज्यूंमुळेच आपण युद्धामध्ये हरलो आहो ही धारणा सगळ्यांची होती, लोकांची पण होती आणि स्वतः हिटलरची पण होती. आणि त्याचाच प्रचार हिटलर आता करू लागला आणि ज्यू लोकांच्या विरोधात तो बोलू लागला. अशा पद्धतीने या पक्षाचा कार्यक्रम त्यांनी केलेला होता. आणि या पक्षाचा प्रचार करण्यासाठी त्याने हिटलर युगेंड नावाची एक संस्था, एक संघटन ओपन केलं होतं, उघडलं होतं. हिटलर युगेंड काय करते तर हिटलर युगेंड जे विरोधक आहेत, म्हणजे साम्यवादी असो किंवा अजून इतर असो किंवा हिटलरचे विरोधक असो, या सगळ्यांच्या ज्या सभा होतात त्या सगळ्याच्या सगळ्या उधळून लावणे हे यांचं प्रमुख काम होतं. सभा उधळून लावणे, साम्यवाद्यांच्या सभा उधळून लावणे किंवा इतर जे कोणी असतील हिटलरचे विरोधक त्यांच्या सभा उधळून लावणे किंवा मारझोड करणे, सभेवर हल्ला करणे, अशा पद्धतीचे कामं हिटलर युगेंड करू लागली. ही एक वेगळी संघटना होती. हिटलरचा प्रचार करणे आणि हिटलरचा दरारा निर्माण करणे यासाठी हिटलर युगेंडचा वापर हिटलरने केलेला आपल्याला दिसून येतो. असा पक्षाचा कार्यक्रम आता त्याला राबवायचा होता आणि तो पक्ष पण वाढवायचा होता. अशातच काय झालं की 1923 मध्ये फ्रेंच सैन्याने जर्मनीच्या रूर प्रदेशावर कब्जा केला. फ्रेंच सैन्याने जर्मनीच्या रूर प्रदेशावर कब्जा केला आणि त्याचा विरोध सगळीकडे झाला. हिटलरने पण त्याचा विरोध केला आणि सरकार उलथून पाडण्याचा प्रयत्न हिटलरने केला. विमर प्रजासत्ताक त्यावेळेला सत्तेमध्ये होतं, त्याला उलथून पाडायचं हा प्रयत्न हिटलर करू लागला आणि त्यामुळे सरकारने त्याला पकडलं आणि तुरुंगवासात टाकलं. तुरुंगवास 5 वर्षाचा होता. 5 वर्षासाठी शिक्षा झाली होती, पण 23 मध्ये पकडला आणि लगेच 24 मध्ये त्याला सोडून पण दिलं. 1 वर्ष तो तुरुंगामध्ये होता. या तुरुंगवासामध्ये हिटलरने शांतपणे विचार केला की आपण कुणाच्या विरोधात काम करतो आहोत. जे सध्या असलेलं सरकार आहे ते सरकार पॉवरफुल आहे, म्हणजे सत्तेमध्ये आहे. पॉवरफुल आहे म्हणण्यापेक्षा सत्तेमध्ये आहे. आणि सत्तेमध्ये असलेल्या सरकारच्या विरोधात जेव्हा आपण बोलू तेव्हा आपण देशद्रोही मानल्या जाऊ. म्हणून हिटलरने काय केलं की आता सरकारच्या विरोधात न बोलण्याचं ठरवलं आणि फक्त आपल्या पक्षाचा कार्यक्रम समोर राबवायचा. अशा पद्धतीने त्याने एक नवीन विचारमंथन करून नवीन स्ट्रॅटेजी ठरवली. तुरुंगवासामध्ये त्याने एक ग्रंथ लिहिला, माय काम्फ नावाचा ग्रंथ त्याने लिहिला आणि त्याच्यातून त्याने दाखवून दिलं की कशा पद्धतीने एक व्यक्ती एक राज्य राहू शकते. ही एक थिअरी त्याने माय काम्फमध्ये मांडली होती. आणि त्याचबरोबर संसदीय शासन प्रणाली कशी निरुपयोगी आहे हे त्याने जर्मनांना समजावून सांगितलं होतं. त्या ग्रंथाच्या माध्यमातून लोकांनी ग्रंथ वाचला. माझा संघर्ष, माय काम्फ नावाचा ग्रंथ त्याने लिहिला होता आणि त्याच्यातून त्याच्या विचाराचा प्रचार सर्वत्र झाला. जेव्हा मग तो तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याने पक्षाच्या शाखा स्थापन करायला सुरुवात केल्या. नाझी शाखा अक्षरशः जर्मनीमध्ये जागोजागी स्थापन होऊ लागल्या आणि हळूहळू नाझींची संख्या वाढायला लागली. अशात निवडणूक झाली. 1932 मध्ये निवडणूक झाली. त्याआधी पण ते 1930 मध्ये निवडणुकीत उतरले होते, पण त्यांना काही जास्त, नाझींना तिथे काही जास्त सीट्स मिळाल्या नाही. त्यामुळे ते सत्तेपासून दूर राहिले. 107 सीट्स त्यांना तिथे मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर 1932 मध्ये जी निवडणूक झाली ही निवडणूक होती तिथल्या राष्ट्रपती पदासाठी. म्हणजे हिंडेनबुर्गचा कालावधी कंप्लीट झाला होता आणि त्यामुळे तिथला अध्यक्ष बनण्यासाठी हिटलरने स्वतः फॉर्म भरला. म्हणजे हिटलर इलेक्शनमध्ये उभा झाला, तिथल्या निवडणुकीमध्ये उभा झाला. 1932 मध्ये निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये थालमन होता, त्याच्यानंतर हिटलर होता आणि हिंडेनबुर्ग होता. इतरांचं ते कुठे काही मोजमाप नव्हता. त्यामुळे अध्यक्षपदाची ही निवडणूक होती. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये थालमनला 37 लाख एवढे वोट मिळाले किंवा वोटिंग झालं त्यावेळेला.
हिटलरला 1,34,00,000 एवढं वोटिंग मिळालं आणि हिंडेनबुर्गला 2 कोटी मतं मिळालीत. त्यामुळे स्वाभाविकच काय झालं की जास्त मत मिळाल्यामुळे हिंडेनबुर्ग हा राष्ट्राध्यक्ष बनला. हिंडेनबुर्ग राष्ट्राध्यक्ष बनला. आता इथे सत्तेपासून तो थोडासा दूर राहिला. हिंडेनबुर्ग तिथे अध्यक्ष बनला. परंतु एवढ्यावरच काही हिटलर थांबला नाही ना. त्याने आता प्रयत्न जास्त वाढवले, कारण की 2 नंबरवर हिटलर होता, नाही का. 2 कोटी मत हिंडेनबुर्गला मिळाले आणि 1,34,00,000 वोट हिटलरला मिळाले. त्यामुळे हिटलरच्या महत्वाकांक्षा अजून वाढल्या, नाही का. आता हे 32 मध्ये झालं, 1932 मध्ये. आता त्याच्यानंतर काय झालं की लगेच रिचस्टॅग जी आहे, त्या रिचस्टॅग म्हणजे तिथली संसद, या रिचस्टॅगचा कालावधी संपला आणि त्यामुळे रिचस्टॅगच्या निवडणुकी आल्या पुन्हा. याच्यापूर्वी 30 मध्ये त्या निवडणुका झाल्या होत्या, त्याचाही कार्यकाळ संपल्यामुळे साहजिकच रिचस्टॅगच्या निवडणुकी आल्या आणि रिचस्टॅगमध्ये पुन्हा हिटलरचा पक्ष म्हणजे नाझी पक्ष पुन्हा उभा झाला आणि निवडणुकीमध्ये, रिचस्टॅगच्या निवडणुकीमध्ये हिटलरच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या. आता रिचस्टॅग म्हणजे तिथल्या संसदेच्या म्हणजे वरची जी निवडणूक होती ती अध्यक्षाची निवडणूक होती, त्याच्यामध्ये त्याला कमी वोट मिळाले. पण त्याच्यानंतरची जी निवडणूक झाली लगेच, म्हणजे या 1932च्या निवडणुकीच्या नंतर लगेच 33 मध्ये, 1933 मध्ये रिचस्टॅगची निवडणूक झाली. 1933 मध्ये. आणि चॅन्सलर पदासाठी आता साहजिकच नाझी पक्षाला जास्त बहुमत मिळाल्यामुळे स्वाभाविकच चॅन्सलर पदासाठी हिटलरला आमंत्रित करण्यात आलं आणि हिटलर आता चॅन्सलर बनला. घटनात्मक मार्गाने घटनाची पायमल्ली कशी करावी हे हिटलरने दाखवून दिलं. जानेवारी 1933 मध्ये हिटलर जर्मनीचा चॅन्सलर बनला. आता हे सगळं सुरू होतं. हिटलरवर आरोप झाले आणि नाझीकरणाच्या दृष्टीने हिटलरचे पावलं पडतायत हे सुद्धा तिथे सिद्ध झालेलं होतं. हर्मन गोरिंग जो होता हा गृहमंत्री पदावर होता. हर्मन गोरिंग नाझी होता आणि त्यामुळे त्याने काय केलं की सगळ्या ज्या महत्त्वाच्या जागा होत्या, म्हणजे राज्यपालांची जागा, पोलीस अधिकाऱ्यांची जागा, या सगळ्या जागेवर नाझींचीच त्याने नियुक्ती केली. त्यामुळे स्वाभाविकच जनतेपर्यंत नाझींचा अप्रोच झाला. पोलीस व्यवस्थेमध्ये नाझी घुसलेत, म्हणजे चांगल्या चांगल्या पदांवर नाझी घुसले आणि त्यामुळे स्वाभाविकच काय झालं की हिटलरच्या पक्षाला म्हणजे नाझी पक्षाला जास्तीत जास्त अटेन्शन आता मिळायला लागलं. अशा अवस्थेत 28 फेब्रुवारीला रिचस्टॅगला आग लागली, म्हणजे संसदेला आग लागली. तिथल्या संसदेला रिचस्टॅग असं म्हणतात, म्हणून आपण त्याला रिचस्टॅग म्हणतो आहे. रिचस्टॅगला आग लागली 28 फेब्रुवारीला 1933 मध्ये. आग लागली तर आता आगीचं खापर, अरे सरकारमध्येच हिटलर आहे ना, हिटलरचेच मंत्री, हिटलरचाच गृहमंत्री, हिटलर स्वतः चान्सलर, आणि आगीचं खापर आता त्यांनी साम्यवाद्यांवर फोडायला सुरुवात केली. की ही आग साम्यवाद्यांनी लावली. साम्यवाद्यांच्या मंत्र्यांना पकडलं, साम्यवाद्यांच्या अधिकाऱ्यांना पकडलं, जे साम्यवादी विचारसरणीचे लोक होते त्यांना पकडलं, तुरुंगात पाठवलं, काही लोकांना मारून टाकलं. अशा पद्धतीने रिचस्टॅगला आग आता कोणी लावली हे तर सिद्ध झालं नाही, पण रिचस्टॅगला आग मात्र साम्यवाद्यांनीच लावली हे सगळीकडे सांगण्यात आलं आणि त्यांना काही लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं, काही लोकांना मारून टाकण्यात आलं. त्यामुळे रिचस्टॅगच्या आगीचा फायदा आता हिटलरला मिळाला. हिटलरने जे काही तिथे असलेले साम्यवादी होते त्यांना तर पकडलंच, पण त्यांच्या पक्षावर सुद्धा बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं आणि त्यांचा पक्ष बंद केला. साम्यवाद्यांचा एक मोठा अडथळा हिटलरने पार केला. 4 वर्षांसाठी त्याने संसदेमध्ये सांगितलं की 4 वर्षांसाठी तुम्ही माझ्याकडे सत्ता सोपवा, बघा मी जर्मनीचा कायापालट करून दाखवतो की नाही, म्हणजे सगळी सत्ता माझ्याकडे सोपवा, असं त्याने आवाहन केलं.
4 वर्षासाठी माझ्याकडे द्या. आता रिस्टॅग मध्ये बहुमत त्यांचंच होतं आणि त्यामुळे साहजिकच रिस्टॅगने एक कायदा संमत केला आणि त्यांच्याकडे सत्ता दिली. आणि अशातच म्हणजे पहा, योगायोग फार चांगले होते त्याचे. अशातच 1934 मध्ये हिंडेनबुर्गचा मृत्यू झाला. हिंडेनबुर्गचा मृत्यू झाला. आता हिटलरने अजून एक प्रस्ताव ठेवला. हिटलर काय म्हणतो की हिंडेनबुर्गचं जे पद आहे, म्हणजे अध्यक्षाचं जे पद आहे ते आणि चान्सलरचं जे पद आहे ते, हे एकच असावं, हे दोन असू नये. म्हणजे जो अध्यक्ष आहे तोच चान्सलर, जो चान्सलर आहे तोच अध्यक्ष, त्यात ते दोन्ही पद एक असावे असं मत त्याने मांडलं आणि त्याच्यावर सगळ्यांचं वोटिंग घेतलं. अक्षरशः 90% लोकांनी, त्याच्या धडाडीने ते प्रेरित होते ना हिटलरच्या, त्यामुळे 90% जनतेने हिटलरची मागणी मान्य करावी याच्याकडे कौल दिला आणि हिटलरने दोन्ही पद म्हणजे अध्यक्ष आणि चान्सलर दोन्ही पद एकत्रित केले आणि हुकुमशाह बनला. आता हिटलरची हुकुमशाही सुरू झाली, कारण की रिचस्टॅग त्याचीच, अध्यक्ष तोच, चान्सलर तोच, सगळं तोच. आता जो हिटलर बोलतो ते सगळं जर्मनीमध्ये घडायला लागलं आणि त्यामुळे स्वाभाविकच हिटलर अशा पद्धतीने इथला हुकुमशाह बनला. या हिटलरचं अंतर्गत धोरण काय होतं ते आपण बघूया. ज्यू व साम्यवाद यांचा तो विरोधक होता. ज्यू व साम्यवाद यांचा तो विरोधक होता आणि त्याने विरोधच केला शेवटपर्यंत. जर्मनीच्या पराभवाला जर कोणी जबाबदार असेल तर ते फक्त आणि फक्त ज्यू जबाबदार आहे, अशाच पद्धतीचा प्रचार हिटलर करू लागला. ज्यूंचा जबरदस्त तिरस्कार तो करत होता. याला कारण ही तशीच होती, कारण की मोठमोठ्या पदांवर ज्यूंची निवड होती, त्यामुळे ज्यू लोकच याला जबाबदार आहे असं सगळ्यांनाच वाटत होतं. म्हणजे हिटलरलाही वाटत होतं, बाकीच्यांनाही असंच वाटत होतं. त्याचबरोबर ज्यू लोकांची साम्यवाद्यांना फूस आहे आणि साम्यवादी त्यामुळे जर्मनीमध्ये पाय पसरवत आहेत असं सुद्धा त्याने म्हटलं आणि त्याचाही त्याने प्रचार केला. त्यामुळे त्याचं मत हे पक्क होतं की ज्यूंचा विरोध करायचा म्हणजे करायचा. म्हणजे जर्मनीच्या पराभवाला ज्यू कारणीभूत आहेत. त्याचबरोबर साम्यवाद्यांच्या वरचढपणाला किंवा साम्यवादी पक्ष जर्मनीमध्ये मोठा होण्याला ज्यू लोकच जबाबदार आहे असं तो म्हणत होता किंवा सांगत होता सगळीकडे. त्याचबरोबर मोठमोठ्या पदांवर हे ज्यू लोक असल्यामुळे, त्यांच्याकडे जमिनी असल्यामुळे, त्यांच्याकडे उद्योगधंदे असल्यामुळे स्वाभाविकच त्यांचा विरोध हिटलर करू लागला आणि त्यांनाच तो जबाबदार धरू लागला. त्याचबरोबर जर्मनीचे जे गुपित आहे किंवा सिक्रेट्स आहेत त्या युद्धासंदर्भातले, सैन्यासंदर्भातले, ते सगळे सिक्रेट्स यांनी पैसे देऊन आपल्या विरोधकांना विकले, हे सुद्धा त्याचं मत होतं आणि त्यामुळे तो ज्यू लोकांचा जबरदस्त तिरस्कार करू लागला आणि त्याच्या धाकाने आता ज्यू लोक पळायला लागले. त्याने ज्यू लोकांची यादी बनवली, अख्ख्या देशात यादी बनवली. त्या ज्यू लोकांची यादी बनवून एका एकाला पकडून आणण्यात आलं आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला. काही लोकांना मारून टाकण्यात आलं आणि त्या धाकाने आता ज्यू लोक पळायला लागले. त्याच्यावर एक सिनेमा पण आहे, शिंडलर्स लिस्ट नावाचा एक सिनेमा आहे. कशा पद्धतीने तिथे हे सगळं व्हायचं, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प कसे चालायचे, हे त्याच्यामध्ये चांगलं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने त्याने ज्यू लोकांचा विरोध केला. राहिले साम्यवादी. आता साम्यवाद्यांचा सुद्धा त्याला राग होता, साम्यवादाचा तो विरोधक होता, कारण की साम्यवादामुळेच एखादा देश कसा बर्बाद होतो असं त्याला वाटत होतं आणि त्यामुळे तो रशियातील त्या क्रांतीला त्याचा विरोध होता. युद्धानंतर जी महागाई वाढली, भ्रष्टाचार वाढला, त्यामुळे साम्यवाद्यांचे पाय जर्मनीमध्ये पसरायला लागले होते आणि त्यामुळे तिथे पक्ष स्थापन होऊन ते सुद्धा निवडणुकीमध्ये उभे झाले. आता हे हिटलरला फार खटकत होतं आणि अशात जेव्हा
रिचस्टॅगला आग लागली, या प्रकरणाचा खूपच फायदा हिटलरला मिळाला आणि हिटलरने त्या माध्यमाचा वापर करून, सरकारच त्याच्या हाती असल्यामुळे पाहिजे त्या माध्यमाचा वापर करून हिटलरने सगळ्या साम्यवाद्यांना एक तर कंठस्नान घातलं, मारून टाकलं किंवा तुरुंगात टाकलं. अशा पद्धतीने साम्यवाद्यांचा सुद्धा सफाया त्याने जर्मनीमधून केला. दुसरा मुद्दा, नागरी स्वातंत्र्याची गळचेपी त्याने केली. नागरिकांचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेतलं त्याने. कारण की हिटलरकडे सत्ता आली, आता हिटलरला सगळ्या सत्तेचा एक पुरजोर वापर करायचा होता आणि तो वापर जर करायचा असेल तर विचारकांना जर स्वातंत्र्य मिळालं, प्रसार माध्यमांना जर स्वातंत्र्य मिळालं तर ते हिटलरच्या विरोधात बोलतील. आपल्या विरोधात बोलणारा कोणीही असू नये आणि म्हणून त्याने काय केलं की वर्तमानपत्र, आकाशवाणी, चित्रपट यासारखे जे माध्यम होती, जे समाज माध्यम आहे आणि लोकांपर्यंत हे पोहोचतात, अशा सगळ्या समाज माध्यमांवर त्याने निर्बंध घातले आणि सगळं जे मीडिया आहे सगळा त्या देशामधला तो पूर्ण आपल्या मुठ्ठीमध्ये केला आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच चित्रपटात दाखवल्या गेलं पाहिजे, तेवढंच आकाशवाणीवरून बोलल्या गेलं पाहिजे, तेवढंच त्यांनी वर्तमानपत्रांमधून लिहिलं पाहिजे. आपल्या विरोधात जर त्यांनी लिहिलं तर त्याच्यावर बंधनं घालायचे, खोट्या केसमध्ये अडकवायचं, त्यांच्यावर खोटे मुकदमे चालवायचे आणि त्यांना तिथून हटवून टाकायचं, नष्ट करून टाकायचं. हा व्यवसाय एक प्रकारचा सरकार, हिटलरची सरकार तिथे करू लागली. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये हे जे होती यांच्यावर सुद्धा त्यांनी आता बंधनं आणायला सुरुवात केली. त्यांचं जे स्वातंत्र्य होतं, काय सिलेबस शिकवायचं हे त्यांचं स्वातंत्र्य होतं, आता त्यांच्यावर सुद्धा बंधनं लादली. म्हणजे शाळेवर बंधनं लादली, महाविद्यालयांवर बंधनं लादली. त्यांचं जे स्वातंत्र्य होतं ते काढून टाकलं आणि जे सरकारला पाहिजे तेच शाळेमधून शिकवायचं, तेच महाविद्यालयांमधून शिकवायचं, असं कडक बंधन त्यांच्यावर घातल्या गेल्यामुळे स्वाभाविकच शाळा आणि महाविद्यालये सुद्धा आता हिटलरच्याच प्रचाराचं काम करू लागली. मजुरांच्या संघटना सगळ्या नष्ट केल्या, त्याला रद्द असा शब्द वापरला आहे. मजुरांच्या सगळ्या संघटना रद्द करून टाकण्यात आल्या, जेणेकरून तुम्हाला हरताळ फासण्याचाही अधिकार राहणार नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा अधिकार राहणार नाही किंवा कुठलंच नाही, काहीच नाही. प्रश्न मांडायचेच नाही, हिटलर बोलेल आणि सगळ्यांनी ऐकायचं. अशा पद्धतीची व्यवस्था हिटलरने, अंतर्गत व्यवस्था तिथे राबवायला सुरुवात केली. अशातच यातनागृह, ज्याला कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स असं म्हणतात, तिथे हजारोने कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स त्याने उघडले आणि त्याच्यात लाखोने जे विरोधक होते त्यांना पकडून डांबलं. मग त्याच्या साम्यवादी असतील, ज्यू असतील, जे ज्यू पळाले, जीव मुठीत धरून ते वाचले, पण जे तिथे राहिले किंवा ज्यांना वाटत होतं की याच्यात काही बदल होईल त्यांना मात्र पकडून कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स मध्ये घालण्यात आलं. तिथे अक्षरशः त्यांना यमयातना देण्यात आल्या. अनेक लोकांना जीवाने मारून टाकलं, तिथेच बर्फामध्ये त्यांना गाडून टाकलं. अनेकांना मोठी भट्टी लावली आणि त्याच्यामध्ये जाळून टाकलं. मोठमोठे चेंबर्स होते त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये, गॅस चेंबर्स म्हणतात, त्या गॅस चेंबर मध्ये घालून अनेकांना मारून टाकलं. अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन कॅम्प त्याने राबवले. या सगळ्यांचा जो प्रचार मंत्री होता तो होता गोबेल्स. गोबेल्स हा प्रचार मंत्री होता आणि त्याने अशा पद्धतीने सगळी माध्यमे वापरून नागरी स्वातंत्र्याची गळचेपी केली. कॅथॉलिक, नेक्स्ट मुद्दा तिसऱ्या क्रमांकाचा अंतर्गत धोरणातील, तो आहे कॅथलिकांवरचा नियंत्रण. रोमन कॅथलिक हा जो संप्रदाय आहे, या रोमन कॅथलिकांचे जे विचार होते ते विचार आणि नाझींचे विचार हे जुळत नव्हते आणि त्यामुळे रोमन कॅथलिकांवर नियंत्रण त्याला आणायचं होतं. पण अडचण ही होती की त्यांचा जो धर्मगुरू होता तो होता पोप, आणि पोप कुठे आहे? तिकडे रोम मध्ये, व्हॅटिकन सिटी नावाचं त्याचं स्वतंत्र राज्य होतं आणि त्यामुळे तो देशाच्या बाहेर होता आणि तिथले जे रोमन कॅथलिक होते त्यांची सुद्धा निष्ठा देशाच्या बाहेर आहे. हे एक सबब आहे हिटलरचं एक कारण आहे
की कॅथलिकांची निष्ठा ही पोपवर आहे आणि पोप हा देशाच्या बाहेरचा आहे, त्यामुळे कॅथलिकांची निष्ठा ही देशाच्या बाहेर आहे असं सांगून तो त्यांच्यावर बंधनं घालण्याच्या प्रयत्नात होता किंवा घालत होता. शिक्षणविषयक विचार सुद्धा भिन्न होते कॅथलिकांचे आणि त्यामुळे मुस्कटदाबी हिटलरने कॅथलिकांची केली, पण त्याच्यात तो काही फार यशस्वी झाला नाही, कारण की त्यांच्यावर नियंत्रण घालणं त्याला शक्य नव्हतं, कारण की पोप बाहेर आहे आणि पोपच्या आज्ञा हे सगळे लोक पाळताना दिसतात आणि त्यामुळे कॅथलिकांवर खूप जास्त नियंत्रण त्याला घालता आलं नाही, पण काही प्रमाणात त्याने ते प्रयत्न केलेले दिसतात. प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार, चौथा मुद्दा. प्रखर राष्ट्रवादी त्याने जनतेला बनवलं, कारण की जे लहान मुलं होते त्यांना शाळेतून आणि महाविद्यालयातून जे शिकवायचं होतं त्याकरिता त्याने नवीन पाठ्यक्रमाचीच रचना केली. पाठ्यक्रम जो होता म्हणजे सिलेबस जो होता तो पूर्ण बदलवला आणि त्या सिलेबस मध्ये राष्ट्रीय भावनाच त्याने ओतपोत भरली आणि त्यामुळे स्वाभाविकच सगळे जर्मन वंशीय जे होते ते सगळेच्या सगळे असं म्हणता येईल त्याला की या पाठ्यक्रमामधून अक्षरशः त्यांनी जर्मन वंशीयाचंच ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. त्याचबरोबर हिटलर कसा चांगला आहे, नाझी पक्ष कसा चांगला आहे हे सुद्धा पाठ्यपुस्तकांमधून त्यांना शिकवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यामुळे स्वाभाविकच जर्मनीमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती आणि दुसऱ्यांचा तिरस्कार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला. जे जर्मन विद्यार्थी ते अभ्यासक्रम शिकून बाहेर आले ते सगळे नाझी तत्वज्ञानाने प्रेरित होते, हिटलरच्या तत्वज्ञानाने प्रेरित होते आणि त्यामुळे स्वाभाविकच हिटलरने त्या सगळ्या बाबींचा फायदा घेतला आणि या देशभक्तीचा उपयोग व्हर्सायचा तह झिडकारून देण्याकरिता त्याने केलेला आपल्याला दिसून येतो आणि अक्षरशः व्हर्सायच्या तहाच्या विरोधात राष्ट्रीय भावनेचा वापर जबरदस्त हिटलरने केला असं पण आपल्याला म्हणता येईल. जर्मन वंशीयांचे श्रेष्ठत्व हा एक महत्वाचा मुद्दा आहे अंतर्गत धोरणामधला. त्याने हे जबरदस्त लोकांसमोर वंशशुद्धी मांडली आणि त्याने अशा पद्धतीने लोकांपुढे हे मांडलं जर्मन वंशीयांच्या की जर्मन हे शुद्ध आर्य वंशाचे लोक आहेत आणि आर्यवंशीय लोकच राज्य करू शकतात. आर्यवंशीयांचा जन्मच राज्य करण्यासाठी झालेला आहे आणि त्यामुळे आर्यवंशीयांनी राज्य करावं, म्हणजे जर्मन वंशीयांनी राज्य करावं, कारण ते शुद्ध आर्यवंशीय आहेत आणि त्यांनाच अधिकार आहे राज्य करण्याचा, असं तो प्रतिपादन करू लागला. मग वंशश्रेष्ठत्वाची भावना किंवा रक्तश्रेष्ठत्वाची भावना जेव्हा तिथे लोकांच्या मनामध्ये त्याने बिंबवली, वरचा जो मुद्दा बघितला, पाठ्यपुस्तकांमधून ह्याच गोष्टी शिकविण्यात आल्या, त्यांना घरी पण हेच शिकवण्यात आलं आणि त्यामुळे स्वाभाविकच जर्मन वंशीय जे लोक होते ते स्वतःला फार जास्त श्रेष्ठ समजू लागले आणि इतरांना फार कनिष्ठ समजून त्यांच्यावर आक्रमण करण्याची स्थिती हिटलरने आपोआप त्यांच्यामध्ये बिंबवली, रुजवली असं म्हणता येईल. या वंशश्रेष्ठत्वाचा खूप मोठा फायदा हिटलरने घेतला असं आपल्याला म्हणता येतं. त्याच्यानंतर सत्तेचं त्याने केंद्रीकरण केलं, सत्तेचं केंद्रीकरण, कारण की सत्ता जोपर्यंत केंद्रीकृत होत नाही, सत्ता जोपर्यंत केंद्रीकृत होत नाही तोपर्यंत हिटलरला आपल्या मताचा प्रचार करणं अवघड होतं. जेव्हा तो निवडणुकीमध्ये उभा झाला त्यावेळेला त्याने काही शब्द वापरले की आपण सुधारणा घडून आणू आणि नाझी पक्षामध्ये समाजवाद हा शब्द येतो, त्यामुळे लोकांना असं वाटलं होतं की नाझी जे आहे हे आपल्यासाठी पण फार उपयोगाचे राहणार आहे असं त्या लोकांना वाटलं होतं, समाजाच्या फायद्याचे राहणार आहे, समाजाच्या आर्थिक विकासाकरिता ते झटतील असं समजूनच लोकांनी यांना निवडून दिलं होतं. आणि त्यांचा जो नेता होता, असं मानणाऱ्यांचा जो नेता होता त्याचं नाव होतं रोहम. हा जो रोहम होता, हा रोहम त्या विचारसरणीचा होता की सर्वांचा विकास व्हावा, आर्थिक सुधारणा व्हाव्या, या सगळ्या बाबींसाठी रोहम वारंवार आपलं मत मांडत होता. आता हे जेव्हा हिटलरच्या लक्षात आलं, हिटलरने काय केलं की हा नाझी विरोधी आहे
हे नाझी विरुद्ध कृत्य आहे असे आरोप त्याच्यावर ठेवायला लागले रोहमवर, आणि तो नाझी विरोधी आहे असं म्हणून त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आणि या आरोपाखाली त्याला ठार करून टाकलं, म्हणजे रोहम मारला गेला. आता रोहमचे जे अनुयायी होते त्यांनाही मारून टाकलं. आता ते हजारोने असतील तर हजारोने लोक मारले, ते शेकडोने असतील तर शेकडोने त्याचे विचारक जे होते त्यांना मारलं. अशा पद्धतीने रोहमचे जे अनुयायी होते त्यांना मारलं. त्याचबरोबर ज्या लोकांवर संशय होता त्यांना सुद्धा ठार मारलं, म्हणजे केवळ संशयाच्या भरोशावर. बरं, त्याचे अनुयायी होते त्यांना तर मारलं, पण शेकडो लोक जे संशयाच्या घेऱ्यात होते त्या नाझींच्या, त्या सगळ्यांना त्यांनी पकडून ठार मारलं. म्हणजे अशा पद्धतीने हिटलरने अंतर्गत धोरणामध्ये जबरदस्त बदल केला आणि भीतीचं वातावरण त्या जर्मनीमध्ये निर्माण केलं. गेस्टॅपो नावाचं एक संघटन आहे, त्याचं गुप्तहेर संघटन आहे ऍक्च्युअल मध्ये ते गेस्टापो. हे गुप्तहेर संघटन हेनरिच हिमलर हा त्याचा प्रमुख होता आणि हा हेनरिच हिमलर हे सगळं चालवत होता, हे गुप्तहेर संघटन. आणि या गुप्तहेर संघटनेकडे ज्या व्यक्तीची माहिती आली की हा नाझी विरोधक आहे, अशा प्रत्येकाला पकडून ठार करण्यात आलं आणि सत्तेचं पूर्ण केंद्रीकरण झालं. आणि आता हिटलर आणि नाझीच्या विरोधात बोलणारा एकही व्यक्ती तिथे त्यांनी शिल्लक ठेवला नाही. जो होता त्याला एक तर कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये डांबलं किंवा मग ठार मारून टाकलं. अशा पद्धतीने सत्तेचं केंद्रीकरण हिटलरने केलं. त्यानंतर औद्योगिक विकास त्याने घडवून आणला, कारण की त्यालाही माहित होतं की औद्योगिक विकास जर आपण घडवून नाही आणला, उद्योगधंदे जर सुरू नाही केले, तर निवडणुकीच्या वेळेस जो त्याने म्हटलं होतं की आपण 50 लक्षांच्या वर लोकांना नोकऱ्या देऊ, हे त्याने तेव्हा म्हटलं होतं ना. मग 50 लाख लोकांना जर नोकरी द्यायची आहे तर त्यासाठी त्याला औद्योगिक विकास करणं फार गरजेचं होतं, कारखाने उभे करणं गरजेचं होतं. ज्यू लोकांना जे हाकललं होतं देशातून, त्या ज्यू लोकांच्या जागा रिकाम्या झाल्या होत्या, त्याही जागेवर त्याने नोकर भरती घेतली. त्याचबरोबर नवनवीन कारखाने उभे केले, तिथे सुद्धा त्याने नोकर भरती केली, म्हणजे लोकांना नोकऱ्या दिल्या. आणि त्यामुळे आपोआप लोकांना असं वाटायला लागलं की जणू काही आपल्यासाठी नोकरीचे दरवाजेच उघडे झाले, जेणे काही हिटलरने अशा पद्धतीने काही कामं केली की आपल्याला नोकऱ्या मिळायला लागल्या. पण ज्यू लोकांची हकालपट्टी करून त्यांच्या कारखान्यांवर अधिकार मिळवून त्यांना हाकलून त्यांच्या जागेवर यांची भरती केली आणि त्यामुळे तिथे नोकरीची संधी लोकांना आहे असं वाटायला लागलं. रस्ते बांधकाम तिथे त्याने सुरू केले, विमान तयार करण्याचे कारखाने सुरू केले, किल्ले बांधले, किल्ल्यांच्या तटबंद्या बांधल्या, युद्धोपयोगी जहाज बांधले, असे अनेक उद्योग त्याने सुरू केले जर्मनीमध्ये आणि शस्त्रास्त्र निर्मिती पण सुरू केली. आणि त्यामुळे स्वाभाविक औद्योगिक विकास व्हायला लागला. स्वाभाविकच त्याच्यात पैसा त्यांनी गुंतवला आणि त्याच्यात लोकांना नोकऱ्या मिळायला लागल्या आणि अशा पद्धतीने अंतर्गत पद्धतीने त्याने सुधारणा केलेल्या आपल्याला दिसतात. इथे थांबूया विद्यार्थी मित्रांनो.